गोष्ट ऐकूया. एका सुंदर तळ्याच्या काठी एक कासव राहत असतो. ते इकडून तिकडे छान बागडत असतं आणि आकाशातल्या पक्ष्यांना बघत असतो. त्याला नेहमी वाटायचं, या पक्ष्यांसारखं मला उडता आलं तर किती छान आहे, वरनं किती सगळं सुंदर दिसत असेल आकाशातून. म्हणून तो एकदा गरुडाला विनंती करतो की मला उडायला शिकव ना. गरुड म्हणतो, अरे, प्रत्येकाची आपापली खासियत असते. तू पाण्यातही राहू शकतोस, जमिनीवरही राहू शकतोस, मी आकाशात उडू शकतो. तुला कसं उडता येईल, तुला पंख नाहीत. तरीसुद्धा वारंवार जेव्हा कासव विचारायला लागलं तेव्हा एके दिवशी गरुड म्हणाला, ठीक आहे, चल मी तुला वर घेऊन जातो, पण तू शांत बसायचो. म्हणून गरुडानं त्याला आपल्या पायात पकडलं आणि गरुड भरारी घेत राहिला. थोडं अंतर वरती गेल्यावरती कासवाला छान वाटायला लागलं की किती सुंदर दिसतंय वरून. पण गरुड आपली भरारी घेत राहिला आणि खूप उंच उंच जात राहिला. जेव्हा खूप उंच जात राहिला तेव्हा मात्र कासवाला भीती वाटायला लागली आणि तो सांगायला लागला की खाली उतरव मला. पण गरुड आपला उडतच राहिला आणि घाबरून मात्र कासव फार धडपड करायला लागलं आणि त्या धडपडीमुळे गरुडाची पकड सैल होत गेली आणि कासव धप्पकन खाली पडलं आणि जखमी झालं. मग मात्र कासवाला आठवलं, गरुड म्हणत होता ते खरं आहे, प्रत्येकाची आपापली खासियत असते. जे काही आपल्याला मिळालं आहे त्यात आपण समाधानी राहायला हवं.